ॐ नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। जीवन सौंदर्य सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपली कविता आहे विजय सत्याचाच होणार। विजय सत्याचाच होणार ही आज आपली कविता आहे। सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार। ह्या जगाचा आधार सत्यच आहे, सत्यावरच हे जग आधारित आहे, म्हणून आपण सत्याचा जय जयकार करूया। सत्यमेव जयते। कारण हे जग जे आहे हे जग आपोआप नाही। पडदा असल्याशिवाय आपण सिनेमा बघू शकत नाही, तसंच ते ब्रह्म असल्याशिवाय हे जग आपण बघू शकत नाही। त्या ब्रह्मावर, त्या सत्यावर, त्या ईश्वरावर आधारितच हे जग आहे। या जगाचा आधारच तो आहे। आणि हे जग कसं आहे, बदलणार आहे, पण याचा आधार जो आहे तो कधीही बदलत नाही। म्हणून आपण सत्याचा जय जयकार करूया। सत्याचाच होई शेवटी विजय, असत्याचा होतो सदाच पराभव। सत्य हाची देव, ठेवा मनी ऐसा भाव, सत्य करी दूर सर्वची अभाव। सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार। ह्या जगाची सृष्टी कशी झाली? पहिले ब्रह्माने संकल्प केला, सत्य संकल्प, की मी एक आहे, आता मला अनेक व्हायचं आहे। आणि त्या भगवंताच्या संकल्पामधून ही सृष्टी निर्माण झाली। म्हणजे बघा, सत्य संकल्पामध्ये केवढं सामर्थ्य आहे। म्हणजे सत्य जर आपण आचरण केलं तर आपण जो संकल्प करू तो संकल्प पूर्ण होईल, एवढं सामर्थ्य आपल्या शब्दामध्ये येते। 12 वर्ष जर आपण सत्याचं आचरण केलं तर 12 वर्षानंतर आपण जे म्हणू ते घडेल, ते घडणं भाग आहे, कारण ते आपल्या वाणीचं सामर्थ्य आहे। पण मात्र 12 वर्ष एकदाही खोटं न बोलता सत्य बोलायचा अभ्यास केला पाहिजे। बघा, स्वामी विवेकानंद खेत्रीला गेले। खेत्रीचा राजा म्हणाला की स्वामीजी, माझ्याकडे सगळं काही आहे, पण ह्या सगळ्या संपत्तीला वारसदार नाही, मला मूलबाळ नाही, तुम्ही आशीर्वाद करा। आणि स्वामीजींनी राजाला आशीर्वाद दिला आणि 1 वर्षामध्ये राजाला पुत्रप्राप्ती झाली। स्वामीजी मुंबईला होते, त्यांना अमेरिकेला जायचं होतं, पण खेत्रीच्या राजांनी त्यांना खेत्रीला बोलावून घेतलं। स्वामीजींना बोलावून घेतलं आणि त्यानंतर स्वामीजींना मदत पण केली। स्वामीजींना नाव पण दिलं विवेकानंद। म्हणजे बघा, स्वामीजींच्या संकल्पामुळे त्यांना पुत्रप्राप्ती झाली। ही शक्ती असते सत्याची। म्हणून जे लोक सत्य बोलतात त्या लोकांचे शब्द खरे होतात, ते जे म्हणतील ते खरं होतात। म्हणून तर लोक त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला जातात ना। त्यांना माहिती आहे की आशीर्वाद जर दिला तर ते आपल्या जीवनामध्ये घडणार, कारण ही व्यक्ती सत्याचं आचरण करते, याच्या वाणीमध्ये तेवढी शक्ती आहे। पूर्वी आपले ऋषी मुनी सगळे सत्य संकल्प होते। सत्य संकल्प केला की तसं घडणारच बरेचशी उदाहरणं आहे, पण आता आपण काही खोलात जाणार नाही। सत्याचाच होई शेवटी विजय, असत्याचा होतो सदाच पराभव। तर हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। सत्यमेव जयते नानृतम, सत्येन पंथा विततो देवयान। म्हणजे सत्याचा जय होतो, नानृतम, असत्याचा कधी जय होत नाही। आणि जे सत्याच्या मार्गावर जातात तेच
स्वर्गामध्ये जातात किंवा तेच ऊर्ध्वगतीला प्राप्त होतात किंवा त्यांना चांगली गती प्राप्त होते. सत्येन पंथा विततो देवयान, म्हणजे देवलोकामध्ये ते जातात, चांगल्या लोकांमध्ये जातात जे सत्याचं आचरण करतात ते. म्हणजे सत्याला एवढं आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे. म्हणून आपण कधीही सत्याशी तडजोड करू नये. आपल्याला माहिती नसते, आपण काहीतरी बोलून जातो, पण थोडा जिभेवर संयम ठेवला आणि सत्य बोलण्याचा अभ्यास केला तर बघा काही वर्षामध्येच तुमच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य येईल की लोकांना तुमचं म्हणणं ऐकणं भाग पडेल. तुम्ही जे म्हणाल ते लोक करतील. तुमच्या वाणीच्या लोकांवरती प्रभाव पडेल. म्हणजे ही शक्ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर एकतर कमी बोला आणि जे काही बोलाल ते सत्य बोला. तुम्ही जर सत्य बोललात तर तुम्हाला जीवनामध्ये कशाचाही अभाव राहणार नाही. सत्य हाची देव ठेवा मनी ऐसा भाव, सत्य करी दूर सर्वची अभाव. म्हणजे सत्याचं आचरण केलं तर जीवनातले सगळे अभाव दूर होतात. स्वामी विवेकानंद म्हणायचे की तुम्ही मनमुख जर एक केलं, तुम्ही जसे बोलला तसेच वागला तर पैशाचा पूर वाहील. म्हणजे तुम्हाला पैशाची कधीच कमतरता भासणार नाही. जसं पाण्याचा पूर वाहतो तसा पैशाचा पूर वाहील तुमच्या पायासमोर. म्हणजेच तुम्हाला पैशाची कधीच अडचण भासणार नाही. पण मनमुख एक करायला पाहिजे. जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. तुकाराम महाराज म्हणतात की जो जसा बोलतो तसंच आचरण करतो. नाहीतर बोलायचं एक आणि करायचं दुसरंच. लोकांना उपदेश द्यायचे पण स्वतः मात्र आचरण करायचे नाही. असं करून होणार नाही. असं करून तुम्ही स्वतःचाही घात करता, इतरांचा पण विनाश करता. म्हणून तुमचे सगळे अभाव दूर करण्याचा मार्ग म्हणजे सत्याचं आचरण करणं. कधीही सत्याशी तडजोड करू नका. जय शेवटी सत्याचा होईल. तुम्हाला थोडा त्रास होईल पण सत्याला कधीच सोडू नका. सत्याशी कराल जर तुम्ही तडजोड, जीवन जगणे होईल अवघड. निर्भय होऊनी सत्याची आस धरा, सुख शांतीचा हाची मार्ग खरा. सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. म्हणजे बघा सत्याशी कधीही तडजोड करू नका. सत्याशी कराल जर तुम्ही तडजोड, जीवन जगणे होईल अवघड. जर तुम्ही सत्याशी तडजोड केली तर तुम्हाला जीवन जगणं फार अवघड होईल. कारण एकदा खोटं बोललं की ते खोटं झाकण्यासाठी आपल्याला 10 वेळा खोटं बोलावं लागतं. कारण आपण खोटं जे बोलतो ते आपण सिद्ध करू शकत नाही. जर सत्य बोललो तर त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही कितीही पडताळणी करा, ते सत्य आहे ते सत्यच आहे. पण तुम्ही खोटं बोललं हे लोकांच्या लक्षात येऊ शकते. तुम्ही लोकांच्या डोळ्यात धूळ झोकू शकत नाही. आज नाही उद्या सत्य उघडकीस येणारच. मग तुमची जगामध्ये काय अवस्था होईल, तुम्हाला काय कोणी सन्मान करेल. म्हणजे आपणच आपली अधोगती करून घेतो. म्हणून सत्याशी कधी तडजोड करू नका. थोड्या वेळापुरतं तुम्ही मॅनेज करून जाल, पण आज नाही उद्या सगळं पोल फुटणार आहे. मग मात्र बघा तुमची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. जीवन जगणे होईल अवघड. निर्भय होऊनी सत्याची आस धरा, सुख शांतीचा हाची मार्ग खरा. म्हणजे तुम्ही निर्भय होऊन सत्याचं आचरण केलं पाहिजे. कारण जी मनुष्य निर्भय नाही ती सत्याचं आचरणच करू शकत नाही. कारण त्याला भीती वाटते, मी सत्य बोललो तर काय होईल. काय होईल, थोडंफार तुम्हाला नुकसान होईल, अजून काय होईल. तुम्हाला कष्ट सहन करावे लागेल, तुमची बदली होईल. येऊ द्या ना संकट, सहन करा ना. पण तुम्ही भीती बाळगता. एखादा मोठा माणूस आहे, तो वाईट गोष्टी करत आहे पण तुम्ही सांगत नाही. सांगितली तर तो आपल्याला काय हानी करेल याची तुम्हाला भीती वाटते.
म्हणून निर्भय व्यक्तीच सत्य बोलू शकते. स्वामी विवेकानंद जेव्हा शाळेमध्ये होते, नरेंद्रनाथ मुलांना गोष्टी सांगत होते. शिक्षकाला वाटलं की मुलं गडबड करत आहे. शिक्षकाने प्रश्न विचारले. कोणताही मुलगा उत्तर देऊ शकला नाही. नरेंद्राने बरोबर उत्तर दिलं. तेव्हा शिक्षक म्हणतो की नरेंद्रा तू खाली बैस, आणि इतर मुलांना शिक्षकाने बेंचवर उभं केलं. बघा नरेंद्र किती निर्भय. नरेंद्र म्हणाला की सर, ह्या मुलांचा मुळीच दोष नाही. मी त्यांना गोष्टी सांगत होतो, पण माझं लक्ष तुमच्या शिकवण्याकडे पण होतं. तेव्हा तुम्हाला शिक्षा करायची आहे तर ती मला करा. मी शिक्षा भोगायला तयार आहे, पण ह्या मुलांना खाली बसू द्या. म्हणजे बघा नरेंद्राने सत्य सांगितलं, कारण तो निर्भय होता. तो शिक्षा स्वतः घेण्यासाठी तयार होता. दुसरा मुलगा म्हणाला असता की मी वाचलो, बरं झालं मला शिक्षा झाली नाही, बाकीच्यांना शिक्षा झाली. पण नरेंद्र खरं बोलला, कारण नरेंद्र हा निर्भय होता. तुम्ही निर्भय झाल्याशिवाय खरं बोलू शकत नाही. नरेंद्रानं जर पनिशमेंटची भीती बाळगली असती तर नरेंद्र हे सत्य सांगू शकला नसता. म्हणजे बघा निर्भय होऊन सत्य सांगा. परिणाम काय होतील याची काळजी करू नका, कारण तुम्हाला एक खोटं लपवण्यासाठी 10 खोटं सांगावे लागतील. एकदा एका ऑफिसमध्ये एक क्लार्क होता, कारकून. तर मुंबईची गोष्ट आहे, तो कारकून ऑफिसमध्ये होता आणि त्या दिवशी भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच होती आणि ती पण फायनल मॅच होती. आता ती मॅच बघायला जायची त्याची खूप इच्छा होती. त्यानं आपल्या बॉसला सांगितलं की सर माझी तब्येत बरी नाही, मी घरी जात आहे, मला विश्रांती पाहिजे. असं सांगून तो गेला. आणि तो गेला कुठे गेला? सरळ तो थिएटरमध्ये जाऊन बसला, ऑडिटोरियममध्ये जाऊन बसला, क्रिकेट बघायसाठी गेला. आता 4 वाजता ऑफिसचं काम संपलं. तेव्हा बॉस म्हणाला दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला, अरे आता आपलं काम तर संपलं आहे, आता आपण ऑफिस बंद करूया, आपण पण जाऊ क्रिकेट बघायला. आणि तो बॉस आणि दुसरा एक कर्मचारी दोघंही क्रिकेट बघायला गेले. आता हा कारकून तिथे बसलेला होता. तर यानं बॉसला बघितलं. बॉसला बघितल्याबरोबर यानं काळा चष्मा लावला, रुमालानं तोंड बांधून घेतलं आणि बघत राहिला. म्हणजे बॉस आपल्याला ओळखणार नाही. पण त्यापूर्वी बॉसने त्याला बघितलं होतं, त्याला ओळखलं पण होतं. पण हा मात्र आता लपवालपवी करायला लागला, कारण हा खोटं बोलला. तब्येत बरी नाही म्हणून सांगितलं आणि क्रिकेटमध्ये येऊन बसला. बॉस काहीही बोलला नाही. आता क्रिकेट संपत आली तेव्हा तो कारकून घाईघाईमध्ये उठला आणि बॉसच्या अगोदरच तो तिथून पळायला लागला, निसटला. पण घाईघाईमध्ये जाताना त्याचं पॉकेट, त्याची पर्स तिथे पडून राहिली. आता त्याची पर्स तिथे पडली, त्याचं मनी पॉकेट तिथे पडलं, तो तर निघून गेला. आता हा बॉस जेव्हा परत येत होता तेव्हा त्याला ते पॅकेट सापडलं. त्यानं ते घेतलं, बघितलं की याचं आयडेंटिटी कार्ड होतं, आधार कार्ड होतं, पॅन कार्ड होतं, सगळंच होतं त्यामध्ये, पैसे पण होते. गुपचाप ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेला आणि त्या कारकुनाला बोलावलं. अरे म्हणे, तू काल सांगितलं की तुझी तब्येत बरी नाही, पण तू तर क्रिकेट बघत होता. नाही सर म्हणे, मी क्रिकेट बघत नव्हतो, मी गेलोच नाही म्हणे तिथे क्रिकेट बघायला. मी कशाला जाऊ म्हणे, माझी तब्येत बरी नाही, मी तिथे जाऊ कशाला म्हणे. अरे पण तुझ्यासारखा मला कोणीतरी दिसला. नाही म्हणे, ते कोणीतरी इतर व्यक्ती असेल, पण मी क्रिकेट बघायला गेलो नाही. आता बघा दुसरं खोटं. पहिले खोटं सांगितलं की तब्येत बरी नाही, आता बॉसने बघितलं तर म्हणतो मी क्रिकेट बघायला गेलोच नाही. तेव्हा बॉस म्हणाले, ठीक आहे, तुझं आयडेंटिटी कार्ड दाखव, तुझं आधार कार्ड दाखव.
सर मी माझं पॉकेट घरी विसरून आलेलो आहे, माझं पॉकेट मी घरीच विसरलो आहे, मला घाईघाईमध्ये आणता आलं नाही. तिसरं खोटं, म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी तिसरं खोटं सांगावं लागलं. तेव्हा बॉस म्हणाला, अरे बाबा एवढं खोटं कशाला बोलतो, खरं सांगितलं तर तुला काय आम्ही शिक्षा करणार आहे का? खरं बोलला असता की मी क्रिकेट बघायला जातो तर मी सोडलं असतं ना तुला, पण तो खोटं सांगून कशाला गेला? आणि आता म्हणतो की मी गेलो नव्हतो आणि म्हणतो की माझं पॉकेट घरी राहिलं. त्या बॉसने पॉकेट काढलं. हेच आहे म्हणे तुझं पॉकेट? हो. तुम्हाला कुठे मिळालं? अरे म्हणे मला त्या क्रिकेटच्या स्टेडियममध्येच तर मिळालं. तू जेव्हा धावत पळत निघाला होता हे पॅकेट तिथे तुझ्या हातून पडून गेलं, तुझ्या खिशातून खाली पडलं. बघ म्हणे तुझं आयडेंटिटी कार्ड आहे, आधार कार्ड आहे, पैसे आहे, आता हे प्रूफ झालं ना म्हणे की तू क्रिकेट बघायला गेला होता. आता ह्या कारकुनाची किती फजिती झाली. म्हणजे 3 वेळा खोटं बोलावं लागलं आणि शेवटी पकडल्या गेलाच. आणि शेवटी बॉसने म्हटलंच की बघ एवढा तू खोटा बोलला, पण आता तू सापडला ना, हे पॅकेट तुझं तिथे स्टेडियममध्ये कसं आलं? म्हणजे तू तिथे बसला होता क्रिकेट बघत, तू घाईघाईमध्ये निघून गेला आणि पॉकेट तिथे तुझं पडून राहिलं. तेव्हा मात्र त्याची काय फजिती झाली असेल. एवढंसं तोंड झालं, साहेबांना माफी मागावी लागली. म्हणजे बघा एक खोटं बोललो तर आपण किती 10 खोटं बोलावं लागते आणि शेवटी जे सत्य आहे ते सत्य बाहेर पडतेच. म्हणून सत्याशी कधी तडजोड करू नका, कारण तुम्ही ते सत्य लपवून ठेवू शकत नाही. आज नाही उद्या सत्य बाहेर येणारच. म्हणून अशा प्रकारची तडजोड करण्याचा प्रयत्न करू नका. सत्याशी कराल जर तुम्ही तडजोड, जीवन जगणे होईल अवघड. निर्भय होऊनी सत्याची आस धरा, सुख शांतीचा हाची मार्ग खरा. सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार, करूया सत्याचा सदा जय जयकार. दुःख कष्ट जरी आले जीवनात, तरी सोडू नका सत्याचा हव्यास. प्राण जरी गेला सत्य आचरिता, त्यातची असे जीवनाची सार्थकता. सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. म्हणजे सत्य बोलताना तुम्हाला जरी जीवनामध्ये दुःख कष्ट भोगावे लागले तरी आनंदाने भोगा. त्यामुळे काहीही होणार नाही, कारण ते सगळं नश्वर आहे. पण सत्य कसं आहे? सनातन आहे, कायम टिकणार आहे. तेव्हा सत्याशी तडजोड करू नका, कारण शरीर तर नश्वर आहे, एक दिवस जाणारच आहे. आता तुमच्या शरीराला मनाला कितीही त्रास झाला तरी काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही जर सत्याला धरून राहिले तर तुम्हाला चांगली गती प्राप्त होईल. तर शरीर तर मरणार आहे तर मरू द्या. तुम्हाला सत्याचं आचरण करता करता जरी तुम्हाला प्राण गमावावा लागला तरी हरकत नाही, प्राण गमावा लागला तरी हरकत नाही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. प्राण गेला तरी हरकत नाही, पण खोटं बोलणार नाही, सत्याशी तडजोड करणार नाही. स्वामीजी काय म्हणतात की सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवायला तयार नाही, तो आधुनिक असो की पुरातन असो. समाजाला सत्यापुढे मान तुकवावी लागते, अन्यथा त्या समाजाचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बघा सत्य कधीच मान तुकवत नाही, सत्य कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. जर आपण सत्याशी कॉम्प्रोमाइज केलं, सत्यामध्ये काही फरक पडत नाही, त्रिकाला बाधित आहे, पण मात्र आपण नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण सत्याशी तडजोड करू नये. पण मात्र हे लक्षात ठेवावं, सत्यम ब्रियात प्रियम ब्रियात न ब्रियात सत्यम अप्रियम. सत्य बोला पण प्रिय बोला, म्हणजे लोकांना आवडणारं बोला. आता तुम्ही कारण नसताना जर सत्य बोलला आणि लोकांची मनं दुखवली, भांडणं लावून दिली, ते मात्र मुळीच करू नका. तुम्हाला काही घेणं देणं नाही. समजा एखाद्या हॉटेलमध्ये एखादा मुलगा दारू पीत असेल, आता तुम्ही त्याला बघितलं, ते खरं आहे, पण तुम्ही त्याच्या घरी जाऊन सांगू नका की बघा तुमचा मुलगा दारू पितो. म्हणजे तुम्ही त्याच्या घरी जाऊन भांडणं लावून देऊ नका.
तुम्ही चूप बसा, तुम्हाला कोणी विचारलं नाही ना, मग तुम्ही कशाला भांडणं लावता? नाही नाही, मी तर खरं बोललो. अरे बाबा, तुम्हाला विचारलं कोणी? खरं बोलायला सांगितलं का? मग उगीचच भांडणं लावण्यासाठी खरं कशाला बोलले? म्हणजे सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम. जे अप्रिय सत्य आहे ते शक्यतोवर बोलू नका. जर तुम्हाला पुरावा द्यायचा आहे, साक्ष द्यायची आहे, तेव्हा तुम्ही सांगा. पण कोणी न विचारता उगीचच भांडणं लावून देण्यासाठी सत्य बोलू नका. जर तुम्हाला कोणाचा प्राण वाचवायचा असेल, त्यावेळेस जर तुम्हाला सत्याशी तडजोड करावी लागली तरी तो अपवाद आहे. त्यामुळे काही तुम्हाला दोष लागणार नाही. समजा एक सज्जन गृहस्थ आहे, तुम्हाला माहिती आहे की तो सज्जन आहे, त्याने बँकमधून पैसे काढलेले आहे, तो आपल्या घरी जात आहे, संध्याकाळ झालेली आहे. अशा वेळेस जर 2-3 चोर त्याच्या मागे लागले त्याला पकडून त्याचे पैसे काढायसाठी, आणि तो धावत येऊन तुमच्या घरी जर लपला, तर हे तुमचं कर्तव्य आहे की त्याचं रक्षण करणं. तर ते चोर आले आणि तुम्हाला विचारलं की का हो, इथून एक व्यक्ती गेला, बघितला का? तुम्ही त्यांना म्हटलं की नाही, मी बघितला नाही. तुम्ही असं जरी त्यांना सांगितलं तरी तुम्हाला दोष लागणार नाही. कारण तुम्ही त्या सज्जन व्यक्तीला पकडून देऊ शकत नाही. ते लोक त्याचा खून करतील, पैसे काढून घेतील. आता त्या व्यक्तीचा प्राण वाचवण्यासाठी तुम्ही जरी थोडं खोटे बोलले तरी त्यामध्ये दोष काहीच नाही. कारण तुमचा उद्देश काय आहे? त्या व्यक्तीचा, चांगल्या व्यक्तीचा प्राण वाचवणं हा उद्देश आहे. तुम्ही चांगल्या उद्देशानं जर समजा खोटं बोललात तरी त्याचं पाप तुम्हाला लागणार नाही. जे असे कधीकधी अपवाद असतात, नेहमीच काही त्याचं होत नाही. पण एखाद्या वेळेस जर अशी परिस्थिती आली तर मात्र आपल्याला थोडीफार कॉम्प्रोमाइज करायला काही हरकत नाही. कारण तुम्ही त्यामुळे इतरांचा प्राण वाचवत आहे. तुम्ही स्वार्थासाठी खोटं बोलत नाही, तुम्ही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी खोटं बोलता. तर बघा, कधीकधी अशी वेळ येते की इतरांचे प्राण वाचवण्यासाठी थोडी तडजोड करावी लागते, त्याला काहीही हरकत नाही. पण असे फक्त अपवाद असतात, नेहमीच काय आपल्याला तसं करायचं नसते. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. दुःख कष्ट जरी आले जीवनात, तरी सोडू नका सत्याचा हव्यास. प्राण जरी गेला सत्य आचरिता, त्यातची असे जीवनाची सार्थकता. सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. असावे जीवन सत्य समर्पित, सत्याची करेल जीवन सफल. काया वाचा मने सत्याला दृढ धरा, सत्याचे पालन हाची धर्म खरा. सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. सत्याचे पालन हाची धर्म खरा. म्हणजे मनुष्य जीवनामध्ये सत्याचं पालन करणं हा खूप महत्त्वाचा धर्म आहे, सगळ्यात श्रेष्ठ मूल्य आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की तुम्ही काहीही तपस्या केली नाही, पण जर सत्याचं आचरण केलं तर तुम्हाला कलियुगामध्ये ईश्वर लाभसुद्धा होऊ शकतो. म्हणजे बघा, सत्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुम्हाला ईश्वराचं दर्शन होऊ शकते नुसतं सत्याचं आचरण करून. तुम्हाला बाकी काहीही करायची गरज नाही. सत्याचं आचरण करा, आपोआप तुम्हाला ईश्वराचं दर्शन होईल. म्हणून म्हटलं आहे की कलियुगामध्ये सत्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. आणि आपल्या वेदांमध्ये सांगितलं आहे, सत्यम वद धर्मम चर. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्याम. हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कारण तोच खरा धर्म आहे. धर्माचं आचरण करा, सत्यवचनाचं पालन करा. पण लोक सत्याशी तडजोड करतात, खोटं बोलण्याचा प्रयत्न करतात, धर्माचं आचरण करत नाही. त्यामुळे त्यांची काहीच प्रगती होत नाही. म्हणून असावे जीवन सत्य समर्पित, सत्याला समर्पित जीवन जगा. सत्य म्हणजे काय? तुमच्या हृदयामध्येच आहे. जो भगवंत, जे ब्रह्म तुमच्याच हृदयात आहे. तुम्ही खोटं बोललं म्हणजे त्या सत्यावर तुम्ही आवरण टाकलेलं आहे. म्हणजे तुम्ही खोटं बोलल्यामुळे तुमच्यामधलं सत्य प्रगट होणार नाही. शेवटी आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे?
ईश्वरलाभ करून घेणं, आत्मसाक्षात्कार करणं. पण आपण जर व्यवहारामध्ये खोटं बोलत असू तर आपण त्या आत्म्यावर एक दडपण टाकू, एक पडदा टाकू, एक बंधन ओढवू. त्यामुळे आपल्या मुक्तीला वेळ लागेल. पण राजयोगामध्ये पतंजली म्हणतात, यमनियम जेव्हा सांगतात तेव्हा म्हणतात सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे जे यमनियम आहे, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, अहिंसा, सत्य, अस्त्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामध्ये सत्य हे महत्त्वाचं आहे. सत्य हे एक मूल्य आहे. सत्य ही एक तपस्या आहे. तेव्हा सत्याशी तडजोड करू नका. सत्य हाच धर्म आहे. जर तुम्ही सत्याचं आचरण केलं तर सगळ्या तपस्येचं फळ तुम्हाला मिळेल. म्हणून सत्याशी तडजोड करू नका. इवन आपल्या राष्ट्रचिन्हावर लिहिलेलं आहे सत्यमेव जयते. बघा, भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि जेव्हा आपण राष्ट्रचिन्ह केलं त्यावेळी ते 4 सिंह आहे आणि त्या सिंहाच्या खाली लिहिलं आहे सत्यमेव जयते. हा आपला राष्ट्रीय आदर्श आहे. भारताला माहीत आहे की सत्याचं आचरण करूनच आपण जगामध्ये महान होणार आहोत, सत्याशी तडजोड करून नाही. म्हणून आपण सत्याला धरून आहोत, म्हणून अजूनही टिकून आहोत. बाकी कितीतरी संस्कृत्या आल्या आणि गेल्या, पण अजूनही सनातन धर्म टिकून आहे, कारण आपण सत्याला धरून आहोत. म्हणून आपण जर सत्याला सोडून दिलं असतं तर आपला पण विनाश ओढवला असता. म्हणजे आपल्या लोकांनी तो आपल्याला आदर्श दिलेला आहे, सत्यमेव जयते. सत्याचं आचरण करा, कारण शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. तुम्हाला कोणीही जिंकू शकणार नाही, कारण तुमचा आधार काय आहे? सत्य आहे. तुम्ही ईश्वराला धरून आहात. ईश्वरच तुमचं रक्षण करेल, धर्मच तुमचं रक्षण करेल. पण तुमचं जीवन मात्र सत्य समर्पित पाहिजे. काया वाचा मनानं तुम्ही सत्याचं आचरण केलं पाहिजे. जसं बोलाल तसंच करा, तसाच विचार करा. नाहीतर विचार एक प्रकारे, बोलणं दुसऱ्याच प्रकारे, करणं तिसऱ्याच प्रकारे, असं व्हायला नको. तुम्ही जो विचार करता तेच बोला आणि जे बोलता तेच करा. याला म्हटलं आहे खरं खरं सत्याचं आचरण. काया वाचा मनाने आचरण करायचं आहे. शरीराद्वारे करायचं आहे, वाणीद्वारे पण सत्यच बोलायचं आहे आणि मनामध्ये विचार पण सत्यच बाळगायचे आहे. जर काया वाचा मनानं आपण सत्याचं आचरण केलं तर नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जगामध्ये आपण महान झाल्याशिवाय राहणार नाही. असावे जीवन सत्य समर्पित, सत्यची करेल जीवन सफल. काया वाचा मने सत्याला दृढ धरा, हाची धर्म खरा. सत्याचे पालन हाची धर्म खरा. सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. करूया सत्याचा सदा जय जयकार. त्यानंतर सत्याचेच करा ध्यान निरंतर. सत्याचेच करा ध्यान निरंतर. सत्य हाची असे नित्य परमेश्वर. सत्य आहे फार पावन सुंदर, सत्यची राहील केवळ अमर. सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. तेव्हा सत्याचेच करा ध्यान निरंतर. म्हणजे आपण दररोज ध्यान करतो, ते ध्यान कशावर करायचं आहे? सत्यावर करायचं आहे, म्हणजेच ईश्वरावर करायचं आहे. हे जग नश्वर आहे, 2 दिवसाचं आहे, नष्ट होणार आहे. हे जग खरं नाही, हे स्वप्नवत आहे. पण आपण रात्रंदिवस ह्या जगावरच ध्यान करतो. बघा, ह्या जगाविषयीच आपण चिंतन करतो. आपल्या चिंतनाचा विषय काय असतो? हे जग. ह्या जगातले लोक, नातेवाईक, बायका, पोरं, इंद्रियाचे विषय, हे सगळं घेऊन आपण आपला वेळ गमावतो. पण ह्या जगाच्या पाठीमागे जी एक सत्ता आहे, जो परमेश्वर आहे, जे ब्रह्म आहे, जे आपलं खरं स्वरूप आहे, जे आपल्या शरीरामध्ये आहे, हे शरीर गेलं तरी ते कायम राहणार आहे, जे अमर आहे, जे आनंद स्वरूप आहे, त्या परमेश्वरावर आपण कधीही ध्यान करत नाही. आपल्या ध्यानाचा विषय हे जगच असतं. आपल्याला कळत नाही की हे जग स्वप्नवत आहे, हे जग खरं नाही. ह्या जगामागची जी सत्ता आहे ती सत्ताच एकमात्र खरी आहे आणि ती सत्ता म्हणजे आपणच आहोत. हे शरीर नश्वर आहे,
पण शरीरामध्ये आत्मा आहे. तो आत्मा अमर आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो ज्ञानस्वरूप आहे, तो शक्ती स्वरूप आहे. आता हा आत्मा आपल्या हृदयामध्ये दडलेला आहे. हे आपल्याविषयीचं खरं सत्य आहे. बाकी आपलं मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर हे सगळं काय आहे? असत्य आहे. हे खोटं आहे, हे नश्वर आहे, हे स्वप्नवत आहे, जाणारं आहे. हे आपल्याला माहिती आहे की शरीर एक दिवस मरणार, पण या शरीरामध्ये शरीरी आहे, या देहामध्ये देही आहे. भगवंताचं हे मंदिर आहे, तो भगवंत आपल्या हृदयामध्ये वास करतो आहे. हे सत्य आहे. पण जे सत्य आहे त्यावर आपण कधी ध्यान करतो का? त्यावर ध्यान करायला वेळच मिळत नाही. तेव्हा दररोज डोळे बंद करून ह्या जगाचं ध्यान करण्यापेक्षा तुमच्या हृदयामध्ये असलेल्या त्या परमेश्वराचं ध्यान करा, त्या सत्याचं ध्यान करा की मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आत्माच आहे, मी नित्य शुद्ध आहे, बुद्ध आहे, आनंदस्वरूप आहे, अमर आहे, असं ध्यान करा. शंकराचार्य म्हणतात त्यांच्या निर्वाण षटकामध्ये की मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते चिदानंद रूप आपला स्वभाव आहे. मी मन नाही, इंद्रिय नाही, पंचभूत नाही, बुद्धी नाही, तर मी तो आत्मा आहे असं ध्यान करा. आत्तापर्यंत तुम्ही जे ध्यान करताय ते चुकीचं आहे. आता ह्या जगाचं ध्यान करणं सोडून द्या, जगाची आसक्ती सोडा आणि त्या हृदयस्थ परमेश्वरावर ध्यान करा, त्या सत्यावर ध्यान करा. त्यामध्येच तुमचं कल्याण आहे. त्यामुळेच तुम्हाला ते सत्य प्राप्त होणार आहे. सत्याचेच करा ध्यान निरंतर, सत्य हाची असे नित्य परमेश्वर. हे सत्य म्हणजेच परमेश्वर, तोच एकमात्र नित्य आहे. बाकी त्याला सोडून सगळंच्या सगळं अनित्य आहे. सत्य आहे फार पावन सुंदर. ते सत्य कसं आहे? आपल्याला पावन करणार आहे, नित्य शुद्ध आहे, त्याच्यामध्ये कुठेही कलंक नाही. जेवढं आपण त्याच्यावर ध्यान करू तेवढं आपलं मन पवित्र होईल, मनातली घाण दूर होईल आणि सुंदर आहे. सौंदर्य, त्याच्या सौंदर्याची तुलना आपण या जगात कशाचीच करू शकत नाही. जे भगवंताचं सुंदर रूप आहे त्या भगवंताच्या सुंदर रूपाशी तुलना या जगाशी होऊ शकत नाही. सुंदर ते रूप उभा विटेवरी, तर त्या भगवंताच्या सुंदर रूपावरती ध्यान करा, कारण तो सौंदर्याची खाण आहे. भगवंत एवढं सुंदर कोणीही असू शकत नाही. सौंदर्याची मूर्ती आहे, तर ते आहे भगवंताचं रूप. म्हणून सत्यची राहील केवळ अमर, सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. तेव्हा सत्य हाच जगाचा आधार आहे. ह्या सत्यावरतीच हे जग अवलंबून आहे. हे जग नष्ट होईल, ह्या जगाचा प्रलय होईल, ह्या जगाचे तुकडे तुकडे होईल, पण ते सत्य मात्र आहे तसंच राहील. हे जग जरी नष्ट झालं तरी सत्य नष्ट होणार नाही. पुन्हा त्या सत्यामधून नवीन सृष्टी निर्माण होईल. हे असं सुरूच राहते. सृष्टी, स्थिती, प्रलय हे सगळे नेहमी सुरूच राहणार आहे, पण त्यामुळे सत्यावर काहीही परिणाम होत नाही. सत्य आहे तसंच राहते. म्हणून आपण सत्याची आस धरली पाहिजे. या खोट्या जगाच्या मागे धावण्यापेक्षा सत्याला दृढ धरून त्याला आपण समर्पण केलं पाहिजे. आपलं जीवन म्हणजे भगवंताच्या चरणी आपलं जीवन समर्पण केलं पाहिजे. आपण सत्याला धरूनच जीवन जगलो पाहिजे, तरच आपण या जगाच्या बंधनातून सुटू शकतो. जर आपण सत्याला सोडून असत्याच्या मागे धावलो तर आपली बंधनं दृढ होतील आणि आपल्याला कधीही मुक्ती प्राप्त होणार नाही. तेव्हा आध्यात्मिक जीवनामध्ये ईश्वराचा लाभ करून घेण्यासाठी सत्याचं आचरण करणं हे अनिवार्य आहे. सत्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. सत्येन लभ्य तपसा ब्रह्मचर्येन नित्यम. मुंडकोपनिषद म्हणते की सत्येन लभ्य तपसा ब्रह्मचर्येन नित्यम. सत्य, ब्रह्मचर्य आणि तपस्या ह्यामुळेच त्या ब्रह्माची प्राप्ती होऊ शकते. हे आपले सगळे शास्त्र सांगतात. म्हणून सत्य आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊया आणि आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया.
सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. सत्याचाच होई शेवटी विजय, असत्याचा होतो सदाच पराभव. सत्य हाची देव ठेवा मनी ऐसा भाव, सत्य करी दूर सर्वची अभाव. सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. सत्याशी कराल जर तुम्ही तडजोड, जीवन जगणे होईल अवघड. निर्भय होऊनी सत्याची आस धरा, सुख शांतीचा हाची मार्ग खरा. सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. दुःख कष्ट जरी आली जीवनात, तरी सोडू नका सत्याचा हव्यास. प्राण जरी गेला सत्य आचरिता, त्यातची असे जीवनाची सार्थकता. सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. असावे जीवन सत्य समर्पित, सत्यची करील जीवन सफल. काया वाचा मने सत्याला दृढ धरा, सत्याचे पालन हाची धर्म खरा. सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. सत्याचेच करा ध्यान निरंतर, सत्य हाची असे नित्य परमेश्वर. सत्य आहे फार पावन सुंदर, सत्यची राहील केवळ अमर. सत्य हाची असे जगाचा आधार, करूया सत्याचा सदा जय जयकार. करूया सत्याचा सदा जय जयकार. तर आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.